नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी अंजली अभय ठाकूर. माझ्या तंत्रस्नेही अंजली स्टार्ट टू स्मार्ट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे. व्हिडिओ निर्मिती अंजली अभय ठाकूर, नगर परिषद उमरखेड, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. आपण दिवाळीच्या मुहूर्तावर आजपासून मंथनच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. आपला सेकंड पेपर मॅथमॅटिक्स सेमी इंग्लिश सेम हाच पॅटर्न पार्ट 1मध्ये पण अवेलेबल आहे, परंतु तो मराठीत आहे. परंतु आपल्याला इथे इंग्लिशमधला पण सराव करायचा आणि मराठीत पण. इन केस तुमच्या लकीली मराठी आणि इंग्लिश जर प्रश्न आले तर फायद्याचं होईल, पण नसेल तर आपल्याला समजलं पाहिजे. यातला पहिला चॅप्टर आहे इंटरनॅशनल नंबर साईन. आधी तर पहिल्यांदा आपल्याला देवनागरी आणि इंटरनॅशनल इथं पाहिल्याबरोबर समजतं. देवनागरी म्हणजे अंक आहेत सोप्या साध्या भाषेमध्ये मराठी आकडे, आणि इंटरनॅशनल साईन म्हणजे इंग्रजी आकडे. देवनागरी लिपी मराठी इथं दिलेलंच आहे. देवनागरी ही देवांची लिपी, देवाच्या मुखातून निघालेली लिपी असं आपल्या संस्कृतीत मानलं जातं, आणि हे फक्त भारतामध्ये, म्हणून भारतामध्ये देवनागरी लिपी चालते. आणि इंटरनॅशनल म्हणजे देशादेशामध्ये वापरली जाणारी भाषा, जी की इंग्रजी भाषा आहे. तर इथं दोन्ही सायन्स म्हणजे चिन्ह दिलेत. देवनागरी लिपीमध्ये मराठी चिन्ह काय आहेत? 0 ते 9 हे आकडे आहेत, आणि इंटरनॅशनलमध्ये 0 ते 9 जे आकडे आहेत ते आपल्याला माहीतच आहेत. त्याच्यावर आधारित असणारा हा चॅप्टर आहे. इथं तुम्हाला दिलेले आहेत प्रश्न. वरती इंग्रजी आकडे असतील त्याला कन्वर्ट करायचं आहे मराठी अंकामध्ये, आणि मराठी असतील तर इंग्लिश अंकांमध्ये, आणि याच्यावरच आधारित एक्सरसाइज नंबर 1 हा आहे, आणि त्यानुसार तुम्हाला इथं सोडवायचं आहे. जसा की पहिला क्वेश्चन दिला आहे, हाऊ विल यू राईट द नंबर. इथं जो आकडा आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे कशात? तर इंटरनॅशनल नंबरमध्ये. आणि पहिला आहे 7ला इंग्लिशमध्ये 7 म्हणतात. तर बघा फर्स्ट टाइम 7 असणारे कोणते आहेत? तर इथं 4 आहे, तर हा गेलेला आहे. 4 नाही आहे. इथं मराठी आकडे आहेत, हा पण कट झाले. राहिले 2च ऑप्शन. यापैकी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पहिला 7 दोन्हीकडे आहे, सेकंड आहे 4 तर दोन्हीकडे 4 आहे, थर्ड आहे 3 इथं 3 आहे, इथे 2 आहे, हा पण ऑप्शन कॅन्सल जायला. राहिला 4th ऑप्शन, म्हणून डोळे झाकून कधी याला करायचं नाही, कारण एखाद्या वेळेस इथं ऑप्शन येऊ शकतं की यापैकी नाही, त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो. मग आपल्याला टॅली करायचं. थर्ड 3 आहे, इथं 3 आहे, 4 त्यानंतर 2 आहे, इथं 2 आहे, 8 आहे, इथं 8 आहे, म्हणून 2, म्हणून आन्सर आहे 2. तर 2ला साईन आपलं पूर्ण होल आपल्याला डार्क करायचं आहे. असेच आधारित 4 प्रश्न तुम्हाला इथे या फर्स्ट एक्सरसाइजमध्ये सोडवायचे आहे. आता त्यानंतरचं चॅप्टर आहे ते म्हणजे सेकंड, रीडिंग अँड रायटिंग 5 डिजिट नंबर. आपल्याला सिलेबसमध्ये झालेले आहेत 1 डिजिट, 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट आणि 5 डिजिट. जेव्हा इथं दिलेलं आहे पहा, 5 डिजिटमध्ये फर्स्ट असतं वन्स किंवा युनिट्स म्हटलं जातं प्लेस, सेकंड प्लेस आहे 10 प्लेस, थर्ड 100, 4000 आणि फिफ्थ आहे 10,000. त्याला शॉर्ट फॉर्म आपण TH लिहिलेलं आहे. तर आपल्याला यावर आधारित सगळं आहे. इथे बघा क्वेश्चन दिलेला आहे, त्याच्यावर आधारित फर्स्ट क्वेश्चन आहे. इथे 48,213 इथे लिहिलेला आहे. ओके. त्यानंतर सेकंड आहे क्वेश्चन, हाऊ विल यू राईट 30,000 अँड 2. अशा वेळेस काय करायचे? 5 डिजिटचे 5 आपल्याला ब्लँक्स करायचे. आता 30,000 लिहिलं आहे, मग या 30,000च्या प्लेसवरती 30 आलं आहे. आता 2 हे युनिट्स आहेत, म्हणून लास्टला 2 येईल, बाकीच्या ठिकाणी राहिलेल्या ब्लँक्समध्ये 0 येतील. मग हा ऑप्शन कुठे आहे? तर ही संख्या इथं बनलेली आहे. आपल्याला जेव्हा इथे एक्सरसाइजमध्ये जेव्हा येतं तेव्हा त्याच्या पुढे सरळ 5 डॉट्स देऊन टाकायचे, आणि त्यानुसार आपल्याला आन्सर राईट करायचे आहे. सेम थर्ड आहे
हाऊ विल यू रीड द नंबर 45307 प्रॉपरली? 4 5 हे दोन जे आहेत फर्स्ट 2 लेटर्स त्याला थाउजंड्स म्हटलं जातं. तर 45,000 हे 100 प्लेस आहे म्हणून 300. टेन्सला 0 आहे तर नाही आपण रीड करणार आणि लास्टला 7 आहे तर 45,307. असं ऑप्शन कोणतं आहे? तर हे 40 लॅक्स आहे. नाही आहे. 5 डिजिटमध्ये लॅक्स येत नाही म्हणून लॅक्स असणारे गेलं. आता 45,307 प्रॉपरली असं रीड केलं जात नाही. सिंगल मॅथमध्ये आपण रीड करत नाही. मग सेकंड ऑप्शन इथं काय? 45,000. येस 45,000 आहे. त्यानंतर 300. येस 300 आहे. अँड 7 10 प्लेसला 0 असल्यामुळे 10 प्लेस आपण म्हणत नाही म्हणून सेकंड ऑप्शन बरोबर आहे. याला राईट इथं फिल पण केलेलं आहे. तरी फोर्थ ऑप्शन बघूया. 4,000 हे 4,000 आहे का? नाही. हे 10 प्लेस आहे. 1000चे पण 10 प्लेस आहे तर हे 4,000 नाही. हे कॉमनली आपण एकत्र वाचतो म्हणून याला काय म्हणायचं? 45,000 म्हणून 4 ऑप्शन पण नाही. तर यावर आधारित तुम्हाला एक्सरसाइज 2 पण इथे सॉल्व करायची आहे आणि 3 पण आज सॉल्व करायची आहे.